चला तर बालदोस्तांनो, आज आपण गुरुपौर्णिमा या विषयातून मराठी निबंध पाहणार आहोत. चला तर तुम्हीही लिहून घ्यायचं आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः या श्लोकाने आपण सुरुवात करणार आहोत. भारतीय संस्कृतीत गुरुला एक आदरणीय स्थान आहे. बहुतेकदा ते देवाच्या बरोबरीचे असते. शिष्यांना अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा मार्गदर्शक म्हणून गुरुकडे पाहिले जाते. प्राचीन ग्रंथ गुरु, गीता यांच्यामध्ये गुरुचे वर्णन अंधार दूर करणारा आणि दैवी ज्ञान देणारा असे करतो. गुरुपौर्णिमा हा आपल्या शिक्षक आणि मार्गदर्शकांबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्या जीवनाला आकार देण्याच्या आणि ज्ञान आणि शहाणपणाच्या दिशेने मार्गदर्शन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची कबुली देण्याची ही एक संधी आहे. कृतज्ञतेची ही अभिव्यक्ती शिक्षक विद्यार्थी नाते मजबूत करते आणि परस्पर आदर वाढवते.